आता पाहणार आहोत लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी लोकसभेचा महासंग्राम मधून। आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला नाही। शिवसेना ठाकरेंच्या पुत्र मोहाने फुटली तर राष्ट्रवादी पवारांच्या पुत्री मोहाने फुटली। शहांचा पुन्हा ठाकरे पवारांवर निशाणा। देशामध्ये भाजप सत्तेत असेपर्यंत आरक्षण हटणार नाही, आम्ही ते हटवू देणार नाही। काँग्रेसचा गैरसमज पसरवण्याचं काम सुरू आहे। भंडारा गोंदियातनं अमित शहांचा दावा। दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। भाजप वन नेशन वन इलेक्शनचा विचार घेऊन पुढे जाणार। समान नागरी कायद्याला आवश्यक समजतो असंही वक्तव्य। भाजपचा जाहीरनामा युवा, नारी शक्ती, गरीब आणि शेतकऱ्यांवर आधारित। गरिबांसाठी 3 कोटी घरं बांधणार। पाईपद्वारे गॅस घरापर्यंत पोहोचणार, मोदींची माहिती। तर 70 वर्षांवरील वृद्धांचा आयुष्मान योजनेत समावेश। तृतीयपंथीयांना सुद्धा योजनेत आणलं जाणार। 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार। जाहीरनाम्यातनं मोदींची घोषणा। भाजपच्या जाहीरनाम्यात आणि मोदींच्या भाषणातनं महागाई आणि बेरोजगारी शब्द गायब। राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका। तरुणाई आता मोदींच्या जाळ्यात अडकणार नाही असाही केला दावा। काँग्रेसनं 60 वर्षात ओबीसींसाठी काय केलं ते सांगावं। आम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगतो। देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना आव्हान। महाराष्ट्रात ओबीसी समाजासाठी मंत्रालयासह 28 निर्णय केल्याची फडणवीसांची माहिती। भाजपनं 400 नव्हे तर 543चा आकडा सांगणं योग्य। भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावर शरद पवार यांचा खोचक टोला। सांगलीमधून विशाल पाटील अपक्ष अर्ज भरणार। 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार। त्याच दिवशी भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शनही करणार।